हॅलो नमस्कार फ्रेंड्स, अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. माझं नाव चिन्मयी आणि तुम्ही माझ्यासोबत माझी लाईफस्टाईल आणि आपण डेली ब्लॉग्स बघत आहोत. तर मी सकाळची सुरुवात झाली आहे. मी देवपूजेपासून सुरुवात करते. देवाचं नामस्मरण केलं की मन थोडं शांत होतं. मनामध्ये जे काही विचार चालू असतात ते सगळे निघून जातात. म्हणून मी देवाचं पहिलं नामस्मरण करते, पूजा करून सुरुवात करते. बेसिकली आपण सगळेजण सकाळी उठला देवाचं नामस्मरण आणि पूजा करतो, ज्याच्याने सगळ्यांनाच बरं वाटतं. तर माझ्या देवघरामध्ये छोटेसे माझे काही थोडे छोटे फार असं ठेवलेलं आहे वस्तू आणि माझे देव आहेत. मी सकाळी तुपवात लावते देवाला. प्रत्येकजणांचं वेगवेगळे रिच्युअल्स असतं, त्या पद्धतीने ती गोष्ट करतात, पण मी तुपवात लावते. आज मी टोमॅटो सार बनवणार होते, तर मी टोमॅटो पहिले शिजवून ठेवले होते. तर हे टोमॅटो बघताय वाफ येतात, गरम गरम टोमॅटो आहेत. मी खोबरं घेतलं, त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घातले, चिंच घातले चवीपुरता, त्याच्यानंतर हळद, तिखट, हे सगळं चवीनुसार तुम्ही घाला जितकं हवं तसं. त्याच्याबरोबरच आपण हे सगळं धणे घातलेत थोडेसे त्याच्यामध्ये. हे वाटप आहे मिक्सरमध्ये छान बारीक असं वाटून घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये जे शिजवून ठेवले टोमॅटो होते ना, ते मी घालत आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टोमॅटोच्या साली काढून घालू शकता, पण मी सालीसकटच टोमॅटो मिक्सरमध्ये घालून वाटून घेणार आहे. ठीक आहे. मी आता गॅसवर ही टोप ठेवलं आहे, त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग घालते. ते चांगलं तडतडलं ना की नंतर त्याच्यामध्ये हिंग ॲड केलेलं आहे. हे सगळं जिरं, मोहरी, हिंग असतं ना, हे आयुष्यामध्ये छोट्या मोठ्या घटनांसारखं असतं. ते तडतडतं, ह्याच्यामध्ये घटना फुटत असतात. आपल्या मनामध्ये विचारांचं वादळ फुटत असतं. त्याच प्रकारे तव्यावरची गॅसवरची वस्तू असते. काही गोष्टी आपल्या आयुष्याशी रिलेटेडच असतात. आता ह्याच्यामध्ये मी कढीपत्ता घातला आहे. त्याच्यानंतर मी थोडासा कांदा कापून ठेवला होता. एक कांदा तुम्ही त्याच्यामध्ये घालते, चांगला फ्राय करून घ्यायचा. त्याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं. मिठाने काय होतं, कांदा मऊ व्हायला मदत होते, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये मीठ ॲड केलं आहे. चांगला कांदा ढवळून घेतला. आता जे आपण वाटण बनवून ठेवलं होतं ना टोमॅटोचं सार, खोबरं वगैरे सगळंचं, त्याच्यामध्ये घालून घेतलं. ह्याच्यामध्ये हवं त्यानुसार पाणी घालू शकता तुमच्या क्वांटिटीनुसार. मी ह्याच्यामध्ये मला जेवढी पाहिजे त्यानुसार ॲडजस्टमेंट करून पाणी घातलं. ह्यात थोडंसं गूळ घातलेलं आहे मी चवीसाठी. त्याच्यामुळे ह्याची चव इन्हान्स होते. गूळ साखर ह्याच्यामुळे चव वेगळी इन्हान्स होते, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये गूळ घालून घेतलं. आता मी तुम्हाला कढीची कन्सिस्टन्सी दाखवते की जितक्या कन्सिस्टन्सी थिकनेस पाहिजे तेवढी ती माझ्यासाठी मी बनवून घेतली. कढीला छान प्रकारे उकळ फुटलं आहे. असं आपल्या मनामध्ये खूप साऱ्या प्रश्नांची उकळ फुटत असते, वादळ चालू असतं, काय करू काय नको. तसंच इथं आपण गॅस बनवताना सुद्धा आपल्या पदार्थांना उकळ फुटते, पण तो पदार्थ प्रॉपर झालेला असतो, त्याची शेवटची स्टेज असते. असंच आहे काहीसं. आता मी सगळं जेवण बनवून बाहेर निघाले होते. मला डीमार्टमध्ये थोडंसं काम होतं. तर हा रस्त्याचा मी थोडासा ब्लॉग शूट करण्याचा प्रयत्न केला आहे, कारण का खूप ऊन आहे. थंडी रात्री पडत, इतकं सकाळी जास्त ऊनही असतं, त्याच्यामुळे डोकं खूप जड होतं. त्याच्यामुळे मी थोडाफार शूट केला. आता मी डीमार्टमध्ये गेलो होते, तर मला डीमार्टमध्ये खूप गोष्टी दिसल्या. त्याच्यामध्ये कॅन्डल्स दिसल्या, खूप छान वाटत होत्या. तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि हा एक कॅन्डल पॉट होता काचेचा, लोटसवाला, खूप सुंदर होता तो. सो म्हणजे थोडं भरपूर डीमार्टमध्ये कॅप्चर केलं. इथे केटल्स वगैरे होते, त्यांचे प्रायझिंग पण खूप डाऊन आलं होतं, छान होतं, नवीन आले. हे ब्लँकेट्स होते, इतके मऊ ब्लँकेट होते ना की बघून असं वाटलं की एखादं ब्लँकेट उचलावं. बट स्टील मी नाही घेतलं, कारण का मी काही बेसिक शॉपिंग करण्यासाठी गेली होती. सो मी तेवढ्याच गोष्टी घेणार होते आणि घरी येणार होते, त्यामुळे मी फक्त इथे बघत होते काय कशाची प्रायझिंग आहे. हा एअर फ्रायर पण आहे, त्याची पण प्रायझिंग खूप डाऊन झाली होती. सो मग मी सगळ्या गोष्टी बघितल्या, काय काय आहे, कसं आहे. ही कॅन्डल होती जी मला खूप आवडली. म्हणजे ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत किंवा ज्यांना असं कॅन्डल लाईट डिनर करायचं असेल ना, त्यांच्यासाठी खूप छान आहे. सो ही कॅन्डल होती, मस्त वाटत होती ती. तर तिची प्रायझिंग पण तशी चांगलीच होती, असं नाही म्हणणं की स्वस्त होती. मिशोवर वगैरे आपल्याला अजून कमी प्राईसमध्ये भेटू शकते. सो आपण म्हणजे पाहिजे असेल तर आपण तिथेही बघू शकतो. हे धुपाचं एक भांडं होतं, ते मी बघितलं, ते पण महाग होतं. आय थिंक 200च्या रेंजमध्ये ते होतं. इथे रुमाल्स होते, तर मी ह्यातलं एक मला जे हवे ते रुमाल मी घेतलेत माझ्या मिस्टरांसाठी. सो मी तेही इथे दाखवलं. पण ह्या ब्रँडचा जो रुमाल आहे ना, जे मी दाखवते हातामध्ये, मला सॉरी तर नाव लक्षात नाही आहे मला त्याचं, तर मी तुम्हाला नंतर सांगेनच. तो ब्रँड खूप चांगला आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये भेटल्यानंतर घ्या. इथे 199मध्ये शर्ट वगैरे होते. क्वालिटी तितकीशी चांगली नसते, पण बेसिकली छान आहेत. आमच्या बागेमध्ये छान अशी फुलं होती, त्याच्यामुळे जास्वंदाचं फुल होतं आणि थोडी मोठी फुलं होती.
आणि ही हळदीची पानं आहेत जी माझी खूप छान झाल्यात आता, बघून खूप बरं वाटतं. असं हे गार्डन हिरवगार बघितलं की जरा मस्त वाटतं मन प्रसन्न. हा मी डीमार्टमधून आणलेला सगळा माल मसाला आहे. मी गोवर्धन लाईटचं दूध खूप टाईमपासून वापरते, चांगलं आहे. 42 रुपीजला काहीतरी असतं, छान असतं. हे गोदरेजचं यम्मी, याच्यामध्ये मिक्स व्हेजिटेबल असतात, ह्याही खूप छान आहेत. हे होमशेपचे पापड आहेत, मस्त आहेत. हे मंगलदीपची धूपस्टिक आहे, तीही खूप सुंदर आहे. आणि ही पायनॅपलची अगरबत्ती, ज्याचं मी खूप टाईमपासून वापरत आहे, अजून 6-7 महिने झालेत. खूप छान आहे ही अगरबत्ती, खूप टाईमपर्यंत जाते. माइल्ड फ्रेग्रन्स, ज्याच्या घरी लहान मुलं आहेत किंवा ज्यांचं डोकं दुखतं, खूप जास्त स्ट्रॉंग फ्रेग्रन्स जमत नाही, त्यांच्यासाठी खूप सुंदर आहे. आणि फ्रूट फ्रेग्रन्स आहे, खूप सुंदर वाटतो एकदम, असं जास्त डोक्यात जाणारा फ्रेग्रन्स नाही आहे आणि खूप टाईमपर्यंत राहते. सो असं सगळ्या वस्तू मी आणल्या होत्या. त्याच्यानंतर हे रुमाल्स आहेत, जे मी मागाशी बोलले, ते मी घेतले होते. सॉक्स घेतले होते माझ्या मिस्टरांसाठी. तर एवढ्या सगळ्या गोष्टी मी घेतल्या. जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि मला असं सपोर्ट करत राहा. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना पूर्ण करू दे.